चंद्रपूर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. बिहारमधून नागपूर मार्गे चंद्रपूर इथं विक्रीसाठी आणण्यात येत असल्याचा संशय असलेली 2 लोखंडी पिस्तूल सदृश्य अग्निशस्त्र, 2 मॅगझिन आणि 13 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईत 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून कारसह एकूण 6,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा झेस्ट कारमधून अग्निशस्त्र आणली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पडोली चौक परिसरात नाकाबंदी करण्यात आली आणि संशयित कार पोलिसांनी थांबवली. वाहनातील व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं पंचांसमक्ष त्याची वाहनांची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान हा मुद्देमाल आढळला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार ही अग्निशस्त्र बिहारमधून नागपूर इथं आणल्यानंतर ऑनलाईन वाहन बुक करून चंद्रपूरमध्ये विक्रीसाठी आणण्यात येत होतं. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कारवाईत दुर्गेश कुमार मिश्रा, रविकुमार पासवान आणि सुनील कुमार साहनी तिघही दरभंगा, बिहार येथील रहिवासी यांना ताब्यात घेण्यात आला आहे. शस्त्र तस्करी मागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि शस्त्रांचा पुरवठा नेमका कुठून, कोणामार्फत व कुणासाठी केला जात होता याचाही तपास पोलीस करत आहेत. LCBनी एक गोपनीय माहितीवरून 2-3 लोकांना अटक केलेली आहे. ते तिघे बिहारचे, दरभंगा जिल्ह्याचे आहे. दुर्गेश मिश्रा, रवी पासवान आणि सुनील साहनी असे 3 इसम आहे. त्यांच्याकडून इथला आपला चंद्रपूरच्या एका व्यक्तीने त्यांच्याकडून पिस्टल मागवला होता. ते 2 पिस्टल आणि 2 मॅगझिन आणि त्याचबरोबर काही जिवंत काडतूस आपण पकडलेला आहे. आणि आता आपण पुढची शोध घेत आहे की कोणा व्यक्तीने मागितला होता हा वेपन आणि त्याचे मागचे उद्देश काय होते.